वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आलन्दिवल्लभम् ईशम् आलन्दिवल्लभम् यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् बर्हापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपीशम् वैजयन्तीं च मालाम् ब्रह्मानन्दं परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। गोरक्षजालिन्दरधर्मादाश्च अडभङ्गकानीफमचिन्द्रदान्त्यो चौरङ्गी रेवणाकभर्त्रीं भूम्ना बभूव नवनाथसिद्धा नवनाथसिद्धा। आज परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आले भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि प्रभू दत्तात्रेयाच्या सानिध्यामध्ये धर्मनाथ बीज महोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर क्षेत्रामध्ये पूर्वीचं अहमदनगर आणि आत्ताचं अहिल्यानगर या क्षेत्रामध्ये प्रभू दत्तात्रेयाच्या समोर धर्मनाथ बीज महोत्सवाचं निमित्त आणि त्या निमित्त कारणाने प्रभू दत्तात्रेयाचे सदशिष्य नवनाथ महाराजांची जी परम मंगलमय नवनाथ भक्तिकथा आहे त्या नवनाथ भक्तिकथेचं या ठिकाणी सुंदर असं आयोजन करण्यात आलं। खरं तर नवनाथ भक्ती काय आहे? नवनाथांचे जन्म कशा पद्धतीने या भूतलावरती झाले आणि खऱ्या अर्थानं नवनाथांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने त्यांनी भक्ती केली यांचं आपण 7 दिवस मोठ्या आनंद उत्सवामध्ये या ठिकाणी त्या कथेचं रसपान करणार आहोत।
खरं तर कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही प्रोग्राम असेल किंवा कुठली एखादी गोष्ट असेल, त्याच्यासाठी अगोदर काहीतरी निमित्त कारण लागतं. खरं तर जन्माला देखील निमित्त कारण लागतं आणि मरणाला देखील निमित्त कारण असतं. म्हणून आज धर्मनाथ बीज महोत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आयोजन केलं. खरं तर कीर्तन करणं, कथा करणं आणि कथेचं नियोजन आयोजन करणं हे खूप कठीण असतं. सकाळपासून आमचे एक एक गायक, एक एक वादक, आत्ताच कॅमेरावाले भाऊ आले, त्यांना आणण्यासाठी नेण्यासाठी खऱ्या अर्थानं वाघ भाऊंनी जे कठीण परिश्रम, मी म्हणेल ते आजारी होते तरी त्यांनी सगळ्यांना वेळेवरती त्या ठिकाणी घरी आणण्याचं काम केलं आणि सुंदर अशा प्रकारची त्यांनी व्यवस्था देखील केली. आणि याच कार्याला तुम्ही सगळे अहिल्यानगरमधील दत्त मंदिराच्या शेजारची आसपासची जी काही मंडळी असतील, हे खऱ्या अर्थानं त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करताय, यातच खूप मोठा आनंद आहे. खरं तर यांच्या जोडीला या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन असेल ते परम आदरणीय माझे परमार्थ स्नेही कुंडलिक दादा तोडमल असतील, संदीप दादा वाघ असतील, राऊत पाटील, वसंत वाघ, दत्ता धनगर आणि सचिन उरणकर, सुदाम महाराज गव्हाणे, राजू कर्डिले, नवनाथ नाटक, सोनटक्के, काळे मेजर, विद्या फुलमाळी आणि नंदाताई लिपाणे, संजयजी जाधव आणि कार्यकर्त्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ज्यांचं खरंच मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य असतं ते सागरदादा तोडमल असतील, गणेश दादा राऊत असतील, सोनूदादा चांदणे असतील, पिंटूदादा लिपाणे असतील, जालिंदर पेठे असतील, शैलेश भगत असतील, देवीदास डहाळे असतील, अवसरे पाटील असतील आणि मुख्य आयोजकाच्या स्वरूपामध्ये संदीपदादा वाघ, श्री कुंडलिकदादा तोडमल आणि श्री राऊत पाटील. खरं तर या ठिकाणी माझ्यासाठी, माझ्यासमोर माझ्या साथीला जी कलाकार मंडळी आहे, खरं तर या सगळ्यांचा परिचय आजच करून द्यायला भेटेल मला, कारण एकदाच नाव घ्यायचं असतं म्हणून आज त्यांची नावं घेऊ ना. हां, तर परम आदरणीय ज्यांचं तुम्ही या ठिकाणी ॲक्टो पॅडवरती जे माझ्या साथीला आहेत ते विजयजी महाराज गायकवाड मलकापूरवरून या ठिकाणी आलेत बघा. मलकापूर बुलढाणा मुक्ताई आई साहेबाच्या जवळून या ठिकाणी आलेत. आणि आमचे परम आदरणीय गायनाचार्यजी आशिषजी दादा आंबडकर असतील, ते खरं तर अमरावतीच्या पुढे 150 किलोमीटर असतात. काय ते त्या ठिकाणाहून तुमच्या या अहिल्यानगरामध्ये तुम्हा संत मायबापांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आले. आणि तबल्याच्या साथीला माझा मित्र, माझा सखा, ज्याचं मला वेळोवेळी सहकार्य असतं कथांच्या स्वरूपामध्ये, ते आमचे परम आदरणीय कुणालजी असतील, कुणालजी महाराज बोरे, मुक्ताईनगर आईसाहेबांच्या, मुक्ताई आईसाहेबांच्या गावातून या ठिकाणी ते देखील या ठिकाणी आले. दुसरी गोष्ट म्हणजे सिंतवादक, त्यांचं नाव पाठीमागं का ठेवलं माहिती का? या सगळ्या टीमचं आयोजन नियोजन त्यांनी केलं आहे, त्यांनी बसवण्याचं काम केलं आहे. म्हणून आमचे मयूरजी महाराज निंबोरकर हे आले गजानन महाराजांच्या भूमीतून, त्या ठिकाणून दादा आले. आणि खरं तर या ठिकाणी आम्हाला झाकीचं प्रदर्शन ज्या करणार आहेत त्या मयूरदादाच्या धर्मपत्नी मयुरीताई देखील या ठिकाणी आल्यात. त्यांचं देखील मी या व्यासपीठाच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि माझ्यासमोर आत्ता जे काय तुम्हाला कदाचित हा कार्यक्रम तुम्हाला सदैव स्मरणामध्ये राहावा यासाठी ज्यांचं शूटिंगचं काम आहे ते आमचे लाला सेठ, त्यांचं नाव माझ्याकडे त्या नावाने सेव आहे, ते आमचे लाला सेठ विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या भूमीतून या ठिकाणी आले. खरं तर खूप धावपळीमध्ये आले आणि डायरेक्ट आम्ही मंडपामध्ये आलो, म्हणून दादा तुझंही खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी मला सुंदर असं तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचवत आहेत ते परम आदरणीय साऊंड सिस्टमवाले, संपूर्ण तुमची सगळी टीम असेल, त्यांचं देखील मनापासून एकदा धन्यवाद. आता कोण राहिलं माहिती आहे का तुम्हाला? राम महाराज राहिले. या संपूर्ण कार्यक्रमाचं शाल श्रीफळ देण्याचं काम त्यांनी माझ्याकडे केलं आहे. हा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या माध्यमातून मला आलेला आहे. खरं तर माझ्या जीवनामध्ये मला ज्यांचं वेळोवेळी आध्यात्मिक मार्गदर्शन असतं,
अध्यात्मामध्ये मला जर कोणी जास्त सहकार्य केलं असेल तर ते तुमच्या भागाचं नेतृत्व, तुमच्या भागातील परमादरणीय रामजी महाराज पठाडे असतील, ज्यांचं आपल्याला या ठिकाणी काल्याचं सुश्राव्य असं कीर्तन देखील ऐकायला मिळणार आहे. म्हणून त्यांनी या कार्यक्रमात तुमच्या संत मायबापांचं दर्शन करण्याचं सौभाग्य त्यांच्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मला प्राप्त झालं आहे. त्याबद्दल मी खरंच त्यांचं मनापासून आभारी आहे. वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन मला असंच राहावं हे आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद महाराज. आता सगळ्यांची नावं घेतली, कोणाला राग नाही आला ना? आता खालच्या आजी म्हणतायत सगळ्या महाराज लोकांची नावं घेतली म्हणे, आता आमचे राहिले आणि तुम्ही कथेला आलात त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक धन्यवाद. सर्वप्रथम खरं तर आपण या नवनाथ भक्ती कथेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या नवनाथ भक्ती कथेचं जे महत्त्व आहे, खरं तर नवनाथ भक्ती कथा काय आहे? ज्या नवनाथ महाराजांच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तींच्या जीवनातल्या ज्या काही समस्या आहेत त्या निवारण या नवनाथ भक्ती कथेच्या माध्यमातून झालेल्या आहे. आपण आपल्या जीवनामध्ये ही जी नवनाथ भक्ती कथा आहे ना, ही प्रत्येकाने एकदा तरी ऐकली पाहिजे, एकदा तरी याचं पारायण केलं पाहिजे. आणि खरं तर या ठिकाणी तुम्हा सर्व अहिल्यानगरवासियांना या ठिकाणी दुग्ध शर्करा योग आहे की या ठिकाणी आपल्या सगळ्यांना नवनाथाचं पारायण देखील करण्याची संधी मिळते. या ठिकाणी नवनाथ भक्ती कथासाराचं पारायण देखील होत आहे आणि खरं तर तुम्ही ते पारायण केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये नवनाथ महाराज नक्कीच बदल घडून आणल्याशिवाय राहणार नाही. खरं तर नवनाथांची काय कृपा असते या बाबतीमध्ये मला चांगला अनुभव आलाय. ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये काय काय समस्या येतात तर या समस्या निवारण करण्याचं काम खऱ्या अर्थानं नवनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला मिळतं. नाथ ऐकुने बोले तिथे, नाथ ऐकुने बोले तिथे, नाथ ऐकुने बोले तिथे, नाथ ऐकुने बोले तिथे. मने ऐकवे मैंने ऐकहो, मने ऐकहो मने ऐकहो, सद्गुण सरिते मने ऐकहो, सद्गुण सरिते, नाथ ऐकून बोले तिथे, नाथ ऐकून बोले तिथे, नाथ ऐकून बोले तिथे. या ठिकाणी नवनाथ महाराज, नवनाथांचं आपल्या जीवनामध्ये किती मोलाचं योगदान असतं. म्हणून या समस्याचं निराकरण करण्यासाठी नवनाथ भक्ती कथासाराचं आपण काय केलं पाहिजे, पारायण केलं पाहिजे. आणि या ठिकाणी दिवसभर नवनाथाचं पारायण करायचं आणि संध्याकाळी विश्लेषणात्मक त्या नवनाथ कथासाराला, त्या भक्तिसाराला समजून घ्यायचं. नवनाथ, आत्ताच आमची बोलता बोलता चर्चा झाली की नवनाथ भक्ती कथा जी आहे, तुम्ही शास्त्रामध्ये नवविधा भक्ती ऐकली आहे. नवविधा भक्ती काय आहे? खरं तर आपल्या जीवनातून भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला जर सहाय्यभूत काय होत असेल तर तो भक्ती मार्ग आहे.
भक्ती मार्ग बहु सोपा आहे, भक्ती मार्ग खूप सोपा आहे. पण ज्ञान मार्ग त्यापेक्षाही कठीण आहे. भक्ती केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आपण तल्लीन होऊ शकतो. पण तो जर ज्ञान मार्ग आहे, ज्ञान मार्ग कसा कठीण आहे माहिती आहे का? जसं एखादा मेण आहे, मेण पाहिलंय का तुम्ही? मेण किंवा तुम्ही तुमचं कापूर धरा, कापूर. जसं अग्नीतून कापूर बाहेर काढल्यानंतर काय शिल्लक राहतं? काय शिल्लक राहतं? मेण काढल्यानंतर काय शिल्लक राहतं? तसं ज्ञानमार्ग आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपलं काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून भक्ती मार्ग केल्यानंतर, भक्ती मार्गावरती आपण असल्याच्या नंतर परत परत भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेण्याची इच्छा निर्माण होते. परंतु ज्ञानमार्गामध्ये ज्यावेळेस आपण ज्ञान संपादन करतो, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच विचार येत असेल आता की ज्ञान म्हणजे काय? तर फक्त पुस्तकं वाचणे नव्हे, तर ज्ञान म्हणजे भगवान परमात्म्याच्या जे गुह्य ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, जे गुप्त ज्ञान आहे, ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपले सद्गुरू माऊली करतायत. आणि खऱ्या अर्थानं त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं, त्याला खऱ्या अर्थानं ज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? दत्तप्रभूंच्या पाय धरावे लागतील. त्यासाठी तुम्हाला नवनाथ महाराजांची भक्ती करावी लागेल. आता हे कसं झालं माहिती आहे का? की एखादा शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये मशागत करतो आणि शेतामध्ये मशागत केल्याच्या नंतर त्यातलं तण बिन सगळं काय करतो? तो काढून टाकतो. आणि तण काढून टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करतो? बीज पेरण्याचं काम करतो. थोडंसं अध्यात्म सांगतोय, थोडंसं जड जाईल. ते तण काढून टाकल्याच्या नंतर म्हणजे शेतीरूपी देहामध्ये सद्गुरू रूपी शेतकरी काय करतो? या शेतीमध्ये काय करतात? ते तण काढण्याचं काम करतात. ते तण कशाच्या माध्यमातून काढतात माहिती आहे का? तर ते तण नामचिंतनाच्या माध्यमातून, तुमच्या अंतःकरणातून काढण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात. आणि त्या वेळेला ते तण एकदा का बाहेर काढलं रे काढलं, ते तण एकदा निघलं रे निघलं की मग त्याच्यामध्ये बीज पेरण्याचं काम करतात. आता ते तण म्हणजे काय? तर आपण जे षडविकाराने ग्रासलो गेलोय ना, काय आपण जे षडविकाराने ग्रासलो गेलोय, षडविकार कोणते कोणते? षडविकार कोणते कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. हा जोपर्यंत मनुष्याच्या शरीरामध्ये आहे ना, तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती कधीच होऊ शकत. जोपर्यंत शरीरातून हे तण जोपर्यंत तुम्ही काढून टाकत नाही, तोपर्यंत भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये देखील वास्तव्याला येत नाही. श्रीमद भागवत शास्त्र असं सांगतो, धर्म प्रवधित कैतवो तत्र परमो निर्मत्सराणाम सताम वैद्यो वास्तवम तत्र शिवदम तापत्रयोन्मलनम. की ज्या वेळेला आपल्याला भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये जावंसं वाटणं, भगवान परमात्म्याच्या नामामध्ये तल्लीन होणं, ही ज्या वेळेला इच्छा निर्माण होते ना, त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य निर्माण होतं. आणि हे जे गुह्य ज्ञान होतं, हे जे लोपलेलं ज्ञान होतं, आपल्या सगळ्यांच्या वारकरी संप्रदायाला जर सगळ्यात मोठं देणं कोणाचं असेल ना, तर ते नवनाथ महाराजांचं आहे, नवनाथांचं आहे. ही जी परंपरा आमच्यापर्यंत आज पोहोचली ना, संप्रदायापर्यंत जी परंपरा पोहोचली, सगळ्यांनी आत्ता हरिपाठामध्ये अभंग म्हटलाय, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ म्हणजे कोण? भगवान शिव. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, म्हणजे सगळ्यांचे गुरु कोण आहेत? आदिनाथ आहेत. सकळ सिद्धांचा. आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य कुणाचा? आदिनाथांचा. आदी म्हणजे कोण? तर ते शिव. तर त्यांचे जे मुख्य शिष्य आहेत ते कोण आहेत? मच्छिंद्रनाथ. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आणि तेच ज्ञान निवृत्ती दादाने विश्वमाऊली ज्ञानोबांना सांगण्याचं काम केलं. या भूतलावरती संपूर्ण सृष्टीमध्ये जो तो आपापल्या समस्याने त्रासून गेला होता. आणि आपल्या समस्यांनी ज्या वेळेला तो त्रासून गेला आणि त्रासाला कंटाळून खऱ्या अर्थाने त्रासातून मुक्त कशा पद्धतीने होता येईल यासाठी नवनाथाला त्या ठिकाणी शरण गेले. आणि ही जी परंपरा सुरू झाली आणि हे जे लोपलेलं गुह्य तत्वज्ञान होतं हे खऱ्या अर्थानं विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी आपल्यासमोर सागरासम देण्याचं काम केलं. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या संदर्भाने जर आपण विचार केला तर संत श्रेष्ठ ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणजे काय? तर ज्ञानोबराय म्हणजे साक्षात परब्रह्म तत्वज्ञान आहे. ज्ञानोबरायांकडे सगळ्या गोष्टी आहेत. मातृत्व आहे, पितृत्व देखील आहे. ज्ञानोबरायांकडे दास्यत्व आहे. ज्ञानोबरायांकडे अगदी या 9 भक्तीपैकी सगळ्याच भक्ती आहेत. ज्ञानोबरायांना हे जे ज्ञान मिळालं हे आपल्या सद्गुरुनाथांकडून म्हणजेच निवृत्तीदादांकडून मिळालं. आणि हे जे निवृत्तीदादाला जे ज्ञान मिळालं हे नवनाथांच्या परंपरेतून या ठिकाणी मिळालं. ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा, निवृत्तीदादांची कृपा ज्ञानोबरायांवरती होते आणि ज्ञानोबरायांवरती झालेली जी कृपा आहे ती कृपा या भूतलावरती ज्ञानाचा सागर, 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 सागर, ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा सखा 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 ज्ञानेश्वर, सखा ज्ञानेश्वर, सखा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर, सागर, ज्ञानाचा सागर, सागर.
असा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर सद्गुरूंच्या कृपा प्रसादामुळे विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी समुद्रामधून घागरभर पाणी बाहेर काढावं. काय? समुद्रामधून एक घागरभर पाणी बाहेर काढावं आणि त्याच घागरेमध्ये पुन्हा समुद्र सामावेल एवढं तत्वज्ञान या जगाला द्यावं. ते ज्ञानोबा आहे. समुद्र म्हणजे महाभारत आणि महाभारतामधून गीतारूपी तत्वज्ञान बाहेर काढावं आणि परत भावार्थ दीपिका रूपी तत्वज्ञान या संपूर्ण ब्रह्मांडाला या विश्वाला द्यावं. ते ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे कोण? या सकल विश्वात्मक देवतेला प्रार्थना करणारे आणि तुमच्या आमच्यासाठी पसाय दान मागणारे ते ज्ञानोबा आहे. त्या ज्ञानोबारायांच्या माध्यमातून ती परंपरा संपूर्ण वारकरी संप्रदायाला लाभली. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नाथांचं जे वाङ्मय आहे, नाथांचं जे चारितार्थ आहे ते खूप मोठं मोलाचं योगदान आहे. आता मुख्य जर आपण पाहिलं वारकरी संप्रदायाचा जर आपण विचार केला, वारकरी पंथाचा जर आपण विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये जे 4 मुख्य खांब आहेत ते कोणते कोणते आहेत याच्या अनुषंगाने आपण थोडासा विचार करूया. वारकरी संप्रदायामध्ये 4 मुख्य खांब जे आहेत तो आहे नाथ संप्रदाय, एक स्वरूप संप्रदाय, एक आहे चैतन्य संप्रदाय आणि एक आहे आनंद संप्रदाय. आणि या 4हींच्या मिळून एक पंथ तयार झाला, त्याचं नाव आहे वारकरी पंथ. आणि वारकरी संप्रदायामध्ये हे 4 एकत्र आले आणि म्हणून वारकरी संप्रदाय, वारकरी पंथ त्या ठिकाणी तयार झाला. म्हणून या सगळ्यांची एकी आता आम्हाला दिसत नाही महाराज. आता काय होतं माहिती आहे का, बऱ्याच ठिकाणी एकी नाही राहिली. एकीचा फायदा काय असतं माहिती आहे का तुम्हाला? बाजारामध्ये सगळे जात असतात. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण केळी खरेदी करतो, ज्यावेळेस आपण अंगूर, द्राक्ष ज्यावेळेस खरेदी करतो ना, त्यावेळेस सुट्टे अंगूर म्हणजे जे एकत्रित नाहीये त्या अंगूरचा भाव काय असतो माहिती आहे का तुम्हाला? 10 रुपये किलो, 5 रुपये किलो असतो. आणि तेच पूर्ण एकीने असतात, एक रूप असतात, सोबत असतात, त्यांचा भाव काय असतो? 40-50 रुपये किलो असतो. हा एकीचा परिणाम आहे. म्हणून एकी जर असेल तर सगळी कामं सोयीशीर होतात, सोयीस्कर होतात. खरं तर आता भावाभावांमध्ये देखील एकी नाही राहिली. याचा परिणाम असा आहे, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये एकी नसेल ना महाराज, तर सगळं संपल्यासारखं असतं. कारण भावाभावांमध्ये जर भांडणं असतील तर त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांच्या नजरा आपल्यावरती असतात, एका जणाला टार्गेट केलं जातं. म्हणून कधीही आपण समुदायाने राहा, एकत्रित राहा. आणि एकत्रित राहिल्याचा जो परिणाम होतो, एकत्रित राहिल्याचा जो फायदा होतो, त्याच माणसाला खऱ्या अर्थाने किंमत राहते. जो व्यक्ती संघटात्मक असतो, जो व्यक्ती संघटित असतो, त्यांना खऱ्या अर्थाने किंमत असते. म्हणून सगळेजण संघटित राहा. आता हा सप्ताह करणं, ही नवनाथ भक्ती कथा करणं, हा खेळ एकल्याचा आहे का? हा खेळ एकल्याचा नव्हे. याच्यामध्ये तुम्ही माझ्या माता भगिनी असतील, माझे बंधुतुल्य
माझ्या वडिलांच्या स्थानी जे तुम्ही आहात सगळ्यांनी या कार्यक्रमाला, सगळ्यांनी अगदी अंतःकरणपूर्वक सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करत जा. गड्यांनो, तुम्ही जर अंतःकरणपूर्वक जर या कार्याला सहकार्य केलं ना तर नवनाथ महाराज तुमच्या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी ठेवणार नाही. म्हणून सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित येऊन या ठिकाणी काम करा. आपला विषय चालला होता वारकरी संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदाय हे जे 4 भिन्न भिन्न भाग पडले, म्हणून यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये जो नाथ संप्रदाय मुख्य आहे, नाथ संप्रदायाचा जर आपण विचार केला या क्षणाला तर नाथ संप्रदाय जो आहे हा योग परंपरेतून आपल्यापर्यंत पोहोचतो. बघा, योग परंपरा आणि योगाचा विचार हा वेदांत शास्त्रामध्ये देखील सांगितलेला आहे. काय? योगाचा विचार हा वेदांत शास्त्रामध्ये, सांख्यशास्त्र तत्वज्ञानामध्ये देखील सांगितलेला आहे. योग प्राप्तीच्या ज्या बाबी आहेत, योग प्राप्तीच्या ज्या सिद्ध गोष्टी आहेत, सिद्ध प्राप्ती जे सर्वांना ज्ञात आहे. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अनेक संकट असतात. मढीला सगळेजण गेले असतील, बरोबर, गाणगापूरला सगळेजण गेले असतील. आपल्याला सगळ्या गोष्टी तिथं ज्ञात होतात की कशा पद्धतीने लोक त्या ठिकाणी राहतात. त्या भयत्रासामध्ये, त्या भवरोगामध्ये, त्या त्रासामध्ये ती लोक कंटाळून खऱ्या अर्थानं नाथाला शरण जातात. आणि जी माणसं नाथाला शरण जातात त्या माणसाच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहत नाही बाबा. आणि हेच तत्वज्ञान योग परंपरेतून सतयुगाच्या नंतर जो मध्ययुगीन जो काळ होता, त्या काळापासून भारतीय साधना परंपरेमध्ये ज्या गोष्टी आज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत ते म्हणजे नवनाथ भक्तिसार. आणि हे जे तत्वज्ञान होतं ना, आता मी नाथ परंपरेचे थोडेसे मुद्दे तुमच्यासमोर मांडतो. हे जे विशुद्ध तत्वज्ञान होतं, जे विशुद्ध ज्ञान होतं ते विकृत भयावह अवस्थेमध्ये पांगलेलं होतं. आणि हे जे पांगलेलं विशुद्ध स्वरूप ज्ञान जे पांगलेलं होतं ते खऱ्या अर्थानं नाथ महाराज नाथांच्या जन्माच्या नंतर आपल्या सारख्यांच्या जीवनापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. खरं तर या पार्श्वभूमीवरती आपण जर विचार केला, गोरक्षनाथांची जी साधनाची प्रक्रिया होती ती त्यांचं जे अलौकिक कार्य होतं गोरक्षनाथांचं, ते नाथ संप्रदायाला खूप मोठं योगदान आहे. खरं तर संप्रदाय जो नाथ संप्रदाय आहे तर याच्यामध्ये अजून काही संप्रदाय पडतात बघा. त्याच्यामध्ये नाथपंथ एक पडतो, त्यामध्ये नाथ संप्रदाय पडतो, त्याच्यामध्ये अवधूत मत, योगयज्ञ संप्रदाय, योग संप्रदाय, सिद्धमत संप्रदाय, त्यात सिद्ध मार्ग, अशी अनेक प्रकारची नावं, दर्शन आणि साधना यांना अनुसरून अनेक प्रकारची संप्रदाय या ठिकाणी या नाथ संप्रदायामध्ये पडतात. तथापि गोरक्षनाथांच्या जीवनामध्ये त्या प्रवर्तलेला आणि सिद्ध मार्ग जो आहे त्यामध्ये जो गोरक्षनाथांनी संघटित केलेला जो संप्रदाय आहे तो नाथ संप्रदाय आहे. आणि नाथ संप्रदाय हे जे नाव आहे ना, हेच नाव सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं गोरक्षनाथांच्या माध्यमातून झालं. नाथ संप्रदाय म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं मोक्ष देणारा संप्रदाय, असं नवनाथ भक्ती कथासारामध्ये वर्णन आलेलं आहे की नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे, नाथ संप्रदाय जो आहे तो खऱ्या अर्थानं मोक्ष देणारा संप्रदाय आहे. आणि याच संप्रदायाला अजून एक नाव पडतं, त्याला नाथ ब्रह्म संप्रदाय पण म्हणतात. आता तुम्हाला ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे काय याची थोडक्यात एक गोष्ट सांगतो, थोडक्यात एक सिद्धांत दृष्टांत तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. खरं तर ब्रह्म म्हणजे काय, प्रत्येकाला जीव माहिती असेल. जीव, तुमच्या सगळ्यांमध्ये जीव आहे का?
तुमच्यामध्ये जीव आहे का? पाठीमागं बसलेले भाऊ, जीव आहे का तुमच्यामध्ये? आहे ना? तर हा जो जीव आहे, हा जो जीवात्मा आहे, हा ब्रह्मस्वरूप केव्हा होतं माहिती आहे का तुम्हाला? केव्हा? ज्या वेळेस हा जीवात्मा आपल्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जातो ना, नाथगुरूंच्या सानिध्यामध्ये जातो ना, दत्तगुरूंच्या सानिध्यामध्ये जातो ना, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या सानिध्यात जातो, जगद्गुरू तुकोबा माऊलींच्या सानिध्यात जातो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं तो ब्रह्मस्वरूप होतो. आणि हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा का म्हटला गेला? जोपर्यंत षड्विकाराने तो ग्रासलेला आहे तोपर्यंत तो जीवात्मा. असं सांगितलं जातं, जीव आणि आत्मा यातला अंतर किती माहिती आहे का तुम्हाला? डोक्याचा केस उपटून असा खाली जमिनीवरती ठेवावा, त्यातलं अंतर जेवढं आहे ना, तर जीवातला आणि आत्म्यातलं अंतर तेवढं आहे, अगदी अल्प अंतर आहे. म्हणून जे आत्मस्वरूप आहे, जो जीवस्वरूप आहे, त्याला ब्रह्मस्वरूप केव्हा होतं? तर ज्या वेळेस खऱ्या अर्थानं ते तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान ज्यावेळेस त्याला ते प्राप्त होतं. आता याच्यामध्ये हे एक प्रश्न आहे माझा, गुरु कोणी कोणी केलेत? गुरु कोणी कोणी केलेत म्हणतोय ना? सद्गुरू कोणाकोणाच्या जीवनामध्ये आले, गुरु कोणी कोणी केले नाही. सद्गुरू कोणाकोणाच्या जीवनामध्ये आले आणि खऱ्या अर्थानं ते ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान आपल्याला आलं ना लक्षात? हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलंय का खऱ्या अर्थानं? मी खरंच विनंती करेल माझ्या माता भगिनींना आणि माझ्या पितृतुल्य सगळ्यांनाच की आपण आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी झाल्या नाही तरी चालेल, एकदा सद्गुरू करा. कारण सद्गुरू का आपल्या जीवनामध्ये आले रे आले की इस जीवन की नैया पार ही पार है. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवान, गुरु मेरा पार
मूर्ख भगवान गुरु गोपाल मूर्ख भगवान गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरी पूजा 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 गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार गुरु भगवान गुरु मेरा पार गुरु भगवान गुरु मेरा पार गुरु भगवान गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार गुरु भगवान गुरु मेरा पार गुरु भगवान गुरु मेरा पार गुरु भगवान हे गुरुदेवा गुरुदेवा गुरु मेरा पार ब्रह्म सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. आदेश. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सद्गुरूंचं खूप मोठं योगदान असतं. म्हणून सगळ्यांनी आपण श्री गुरूंना स्मरून श्री गुरूंचा अनुग्रह घ्यावा आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपण तो ब्रह्मस्वरूपाचा जो अनुभव आहे ना तो खऱ्या अर्थानं नामचिंतनामध्ये आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या कलियुगामध्ये जर तुम्हाला उद्धार करायचा असेल ना तर तुम्हाला नाही का नामच घ्यावं लागेल. कारण कलियुगामध्ये जर उद्धार कशात असेल तर भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे. तर ते नाम कोणतं आहे? ते राम आहे, ते कृष्ण आहे आणि ते खऱ्या अर्थानं हरित नाम आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. जर राम भजन करत होते तर राम रामाचं नाव घेत होता का? राम कुणाचं नाव घेत होता? राम कुणाचं नाव घेत होते? तर राम हे खऱ्या अर्थानं त्या ब्रह्माचं जे तत्व त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये श्रीगुरूने दिलं होतं ना त्याचं नाम घेत होते. कुणाचं? जे सद्गुरूंनी दिलेलं ते नाम, ते तत्वज्ञान श्वासक्रियेवरती त्या ठिकाणी राम घेत होते. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते नाम घेत होते. प्रभू श्री रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये देखील सद्गुरू त्यांना करावे लागले होते. कृष्णाला देखील आपल्या जीवनामध्ये श्रीगुरू करावे लागले होते. मग आपण का करत नाही? म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे मायबाप? तर सद्गुरू केला पाहिजे. आणि एकदा का सद्गुरू केले तर फक्त सद्गुरू करून फायदा आहे का? नाही. सद्गुरू करून फायदा नाही. तर ते सद्गुरूंनी दिलेलं जे तत्वज्ञान आहे ना तर ते आपण दररोज किमान तासभर का होईना त्याचं नामचिंतन, त्याचं चिंतन केलं पाहिजे. कारण का? तर चिंतनम चिंतने तद्रूपता, त्या स्वरूपाला तुम्ही त्या ठिकाणी, त्या सच्चिदानंद स्वरूपाला तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकता. म्हणून ते सद्गुरूंनी दिलेलं तत्वज्ञान काय करायचं आहे? आपल्याला घ्यायचं आहे. हे जे परंपरागत जे गुह्य ज्ञान तत्वज्ञान आपल्यापर्यंत आलंय ना, जे विश्व माऊली ज्ञानोबारांनी आपल्याला खूप फोडून सांगितलंय, जे लोपलेलं ज्ञान होतं ना की अरे बाबा रे तू तुझ्या जीवनामध्ये सद्गुरू कर,
जे लोपलेलं ज्ञान होतं ना, ते लोपलेलं ज्ञान ज्ञानोबरायांनी काय तोंडाने सगळ्यांना नाही सांगितलं, तर त्याची रीत सांगितली. काय सांगितली? ज्ञानेश्वरीमध्ये रीत सांगितली की बाबा तू तुझ्या जीवनामध्ये ही रीत समजून घे, सद्गुरू कर आणि ते नामचिंतन आपल्या अंतःकरणामध्ये रुजव आणि रुजवून तू तुझ्या जीवनाचा सार्थक करून घे. पण आम्ही आज श्री गुरु करण्याला तयार नाही महाराज. हेच जे तत्वज्ञान आहे, मी नवनाथ भक्तिकथेच्या बाहेर नाही जात आहे, नवनाथांना देखील तेच तत्वज्ञान शाबरी मंत्राच्या स्वरूपामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचलं. पुढे येणारे सविस्तर कथा तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे, त्यात काही शंका नाही आहे. आणि फक्त कथाच नाही पोहोचणार आहे, तर आमच्या मयुरीताई तुम्हाला झाकीच्या स्वरूपामध्ये ते दाखवणार पण आहे, कशा कशा पद्धतीने नवनाथांचं जीवनचरित्र आहे. नवनाथ महाराजांच्या जीवनामध्ये कोण कोण कधी कधी कसं कसं भेटलं त्या स्वरूपामध्ये. खरं तर उद्यापासून नाही का एक एक जोडीदारीने एक्स्ट्रा आणायची. काय एक एक महिला मंडळी तुम्ही एक एक मैत्रीण घेऊन यायची आणि पुरुष मंडळ तुम्ही तुमचे मित्र आणायचे बरं का. कारण हे जे तत्वज्ञान आहे ना, तर कथा झाल्याच्या नंतर भेटेल का? आता ही जी संपूर्ण तुमची टीम आहे, हे कार्यक्रमाचे आयोजक नियोजक मार्गदर्शक आहे, या ठिकाणी कार्यक्रम कशासाठी केला? यांचं नाव मोठं व्हावं यासाठी का? तर नाही. तर याच्यातून आपल्या आसपास जी लोक राहतात, जी साधक बंधू भगिनी राहतात, यांच्यापर्यंत हे जे तत्वज्ञान आहे हे भक्तिकथेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि हे पोहोचलेलं तत्वज्ञान तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवावं आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्धार करावा. कोणी करत नाही महाराज. हे त्रिमूर्ती जे आहेत ना, आता हे 3-4 जण जे आहेत, पोडलमल दादा वाघ सर असतील किंवा अजून त्यांचे पाटील सर दादा असतील, यांनी हे जे नियोजन केलं आहे हे खरंच अद्भुत आहे. म्हणून उद्यापासून तुम्ही जोडीदारी आणायची. हो मावशी बोल नको ना. उद्यापासून तुम्ही काय करायचं, तुमची मैत्रीण घेऊन यायची, तुम्ही तुमचे मित्र आणायचे. आता तुम्ही नका म्हणू, तुमचे महाराज लोक पण बोलवा, आम्ही बोलवायला तयार आहे. नगरमधलेच बोलवणार आहे आम्ही, आमचे महाराज लोक पण या ठिकाणी दररोज हजेरी लावतील. म्हणून तुम्ही जर एक एक मित्र आणला तर आम्ही दररोज 2-2 महाराज लोक बोलवणार. चालेल का? अहो तुम्ही सगळेच महाराज लोक आहेत, असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही सगळेच महाराज. म्हणून सगळ्यांनी आपल्या सोबत येताना एक एक जोडीदारी घेऊन यायची आणि कथेमध्ये तो आनंद तुम्हाला मिळतोय तोच आनंद त्यांना देखील मिळाला पाहिजे. आणि हीच जी सद्गुरू तत्वज्ञानाची गोष्ट आहे आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. खरं तर या ग्रंथाचं महत्त्व काय आहे, नवनाथ भक्तिग्रंथ काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. या नवनाथ भक्तिग्रंथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खऱ्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हे नवनाथ कोण आहेत याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. गौरक्ष जालिंदर चर्पटाष्ट अडभंग काणीप मच्छिंदराद्या चौरंगी रेवाणक भत्रीर्सज्ञा भूम्ना बभूर नवनाथ सिद्धा नवनाथ सिद्धा. हे जे 9 नारायण आहेत ना, तर हे 9 नारायण म्हणजे ऋषभदेवाच्या 100 पुत्रापैकी देवाचे 9 श्रेष्ठ काय आहे, भक्त आहे. काय ऋषभदेवाचे जे 100 पुत्र आहेत ना, तर त्याच्यातले मुख्य हे कोण आहे, तर हे 9 नारायण मुख्य शिष्य आहेत. हे श्रेष्ठ भक्त आहेत. आणि हे जे श्रेष्ठ असणारे भक्त आहेत ना, तर हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या माध्यमातून त्यांच्या आज्ञेनं त्यांनी विविध अवतार या ठिकाणी घेतले. या ठिकाणी कवी नारायण जे आहेत, कवी नारायण हे जे झाले हे मच्छिंद्रनाथ झाले.
हरिनारायण हे गोरक्षनाथ झाले, अंतरिक्ष नारायण हे जालिंदर झाले, प्रबुद्ध नारायण हे कानिपनाथ झाले, पिप्पलायन नारायण हे चरपटी झाले, अग्निहोत्र नारायण हे वटसिद्ध नागनाथ झाले, ध्रुमीण नारायण हा भर्तरीनाथ झाले, चमस नारायण हे रेवणसिद्धनाथ झाले व करभजन नारायण हे गहिनीनाथ झाले. आणि ही जी परंपरा आपल्यापर्यंत आली ही आदिनाथ शंकर हे अत्रिपुत्र जे दत्तात्रय आहेत यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली. आणि यांच्याकडून जी दीक्षा यांना मिळाली नवनाथांना, तर ती जी पंथांना आपल्या ज्या नाथ परंपरेला नाथ पंथाला जी दत्तात्रय असेल किंवा आदिनाथ आदिगुरु शंकराचार्य असतील यांच्या परंपरेनं यांच्या माध्यमातून यांनी दिलेल्या तत्वाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा अहिल्यानगरवासी यांच्यापर्यंत नवनाथ भक्तिकथेच्या माध्यमातून पोहोचते. खरं तर या सृष्टीमध्ये या सृष्टीचे कर्ता जे आहेत, सृष्टीचे कर्ता कोण आहेत, तर या सृष्टीची निर्मिती कोणी केली, तर या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. या सृष्टीचं पालन पोषण जर कोणी केलं असेल तर ते भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि याच्यानंतर या पृथ्वीचं संहारण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते भगवान शिवजी करतायत. आणि हे जे नवनाथांचं जे अवतार कार्य आहे, तर या नवनाथांच्या कार्याला तेज रूपाने सहाय्यभूत जर कोण झालं असेल तर ते ब्रह्मदेव झालेले आहे. आणि या नवनाथाला तेजाच्या स्वरूपामध्ये जे ब्रह्माने जे सहकार्य केलेलं आहे, हे कशासाठी केलेलं आहे बघा, तर या भूतलावरती जे काही चमत्कार घडतायत, ज्या काय आपण आज लोकांना ज्या अदृश्य शक्तीने जे ग्रासलं गेलं बघा, अदृश्य शक्ती, तर याच्यातून मुक्त होण्यासाठी हे जे नाथांचं तेज आहे ना, तर या नाथांच्या तेजामध्ये जर ती शक्ती गेली ना, तर त्या संकटामधून खऱ्या अर्थानं नाथ माऊली बाहेर काढल्याशिवाय राहत. आणि कलियुग सुरू झाल्याच्या नंतर समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं. समाजामध्ये भक्तिभाव राहिला नव्हता आणि समाजामध्ये भक्तिभाव वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नवनाथ महाराजांनी केलं. आणि हे जे तत्वज्ञान त्यांना प्राप्त झाले ना, तर हे श्रीगुरूंच्या माध्यमातून प्राप्त झाले बरं का. श्रीगुरूंना कधीच मायनस करायचं नाही आपल्या नवनाथ भक्ती कथेतून, आपल्या सद्गुरूंना कधीच मायनस करायचं नाही, कारण सद्गुरूंचा विषय या नवनाथ भक्ती कथेमध्ये वारंवार येणार आहे. कारण ही जी परंपरा तुमच्याकडे आली ही फक्त सद्गुरूंच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी आलेली आहे. त्या काळची लोक चमत्काराला जास्त प्राधान्य देत होती, कधी कलियुग सुरुवातीला. आणि आत्ता पण समाजामध्ये असे काही लोक आहेत. तुम्ही आता मढीला वगैरे जाऊन आला असताल, मढीला पाहिलंय तुम्ही, हे जे चमत्कार वगैरे ज्या गोष्टी आहेत, दृश्य शक्ती जी आहे, तर याच्यातून मुक्त होण्यासाठी खऱ्या अर्थानं नवनाथांचं खूप मोठं. आता नवनाथ भक्ती कथा मी लहानपणी होतो तर आमच्या घरी वाचली जायची बघा. नवनाथ भक्ती कथा म्हणजे खरं तर योगायोग असा आहे, ही जी नवनाथ भक्ती कथा आहे ना, संगीतमय मी पहिल्यांदा करते. संगीतमय भक्ती कथा जी आहे, खरं तर संगीतमय का ठेवली याच्या मागचं एक कारण आहे की तुम्हाला खऱ्या अर्थानं तिथे मी ज्यावेळेस ते बोर्ड पाहिलं, त्या बोर्डावरती लिहिलेलं संगीतमय रंगीत संगीत कथा लिहिलंय ना. आणि आजकाल तुम्हा आम्हाला अगोदर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होत्या. काय होत्या, कशा टीव्ही होत्या, ब्लॅक अँड व्हाईट होत्या. आणि आता आपल्याला काय बघायची सवय लागली, रंगीत संगीत बघायची सवय लागली. म्हणून तुम्हा आम्हाला ते पचावं, काय ते पचावं, तुम्हा आम्हाला ते चांगल्या अर्थाने समजावं म्हणून झाकीच्या स्वरूपामध्ये म्हणावं किंवा या संगीत सहकलाकारांच्या माध्यमातून म्हणावं,
आणि या नवनाथ भक्ती कथेच्या माध्यमातून जे तत्वज्ञान आहे तुम्हाला ते चांगलं रुजावं यासाठी ही रंगीत संगीत भक्ती कथा ठेवली आहे. आणि या समाजामध्ये जो चमत्कार होत होता त्या चमत्काराला आळा घालण्यासाठी नवनाथांचा जन्म आहे. या नवनारायणांचा जन्म आहे. ऋषभनाथांच्या 100 पुत्रांपैकी जे 9 मुख्य नारायण आहेत त्यांनी जन्म घेतला आणि तुम्हा आम्हाला याच्यातून काय करण्याचं काम केलं आहे तर या ठिकाणी मुक्त करण्याचं या ठिकाणी काम केलं. खरं तर नाथ संप्रदायामध्ये शाबरी विद्येला खूप मोठं महत्त्व सांगितलं. कशाला? शाबरी विद्येला खूप मोठं महत्त्व सांगितलंय. भगवान श्री शंकराने गौरीला म्हणजेच पार्वती मातेला सतीला सांगितलंय की शाबरी विद्या जी आहे त्यातील शाबरी विद्या जी आहे हे संस्कृत, त्यातील मंत्र जे आहे हे संस्कृत भाषेमध्ये होते आणि ही जी भाषा असल्यामुळे नाथ पंथामध्ये शाबरी विद्या म्हणून ती काय झाली प्रसिद्ध झाली. आणि जे वेदामध्ये जे मंत्र सांगितले आहेत तर वेदातले मंत्र प्रथम तपश्चर्येने सिद्ध होतात. कशाने होतात? वेदातले मंत्र कशाने सिद्ध होतात तर तपश्चर्येने सिद्ध होतात. त्याला तपश्चर्याच करावे लागते. ते नामाच्या भरोशावरती काय होणार प्राप्त होणार नाही. म्हणून ते फक्त कशाने प्राप्त होतं तर ते तपश्चर्येने सिद्ध होतात. परंतु शाबरी मंत्र जे आहेत हे स्वयंसिद्ध आहेत. काय 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 शाबरी मंत्र जे आहेत ना हे स्वयंसिद्ध मंत्र आहेत. शाबरी मंत्र हे कशाने सुरू होतात तर शाबरी मंत्र हे सुरुवात ओमने सुरू होते. कशाने? शाबरी मंत्राची सुरुवात ही ओमने सुरू होते. आणि सद्गुरू जे नाम देतात ना त्याची सुरुवात देखील ते स्वयंसिद्ध आहे. मी ते बोलणार नाही कारण ते आम्हाला परवानगी नाही. ते देखील त्यानेच सुरुवात होतात. आणि शाबरी मंत्राला काय म्हणतात? त्याला बीज मंत्र देखील म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? बीज मंत्र म्हटलं गेलं. आणि ते जे बीज मंत्र आहे आता नवनाथ भक्ती कथेमध्ये सर्व सिद्धी करण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकारकाय ब्रह्म हरिरिहाय त्रिगुणात्मने सर्व कौतुक निर्दर्शय दत्तात्रये नमः मंत्रतंत्र सिद्धी कुरु कुरु स्वाहा. हे सिद्ध मंत्र आहेत. या मंत्राचं असं सांगितलं जातं नवनाथ भक्ती कथेच्या अनुषंगानं नवनाथ भक्तीच्या माध्यमातून की 21 दिवसामध्ये जर या मंत्राचा जप केला काय 21 दिवसामध्ये आत्ता जो मी तुम्हाला मंत्र सांगितलाय त्या मंत्राचा जर तुम्ही 1,00,000 वेळा जप केला तर तुम्हाला काय सर्व सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. ह्या मंत्राचं नाव काय आहे? सर्व कार्य सिद्धी कर मंत्र. दुसरी गोष्ट धनप्राप्तीसाठी सुद्धा या ठिकाणी मंत्र आहे. पाठीमागची आजी म्हणते भाऊ मला सांग ना. धन म्हटल्यानंतर सगळ्यांचे डोळे सगळ्यांचे कान या ठिकाणी टवकारले. धनप्राप्तीसाठी देखील या शाबरी विद्येमध्ये मंत्र सांगितला आहे. त्या मंत्राचं स्वरूप असं आहे. तो मंत्र असा आहे ओम ह्रीं ह्रीं श्री श्री क्रीं क्रीं स्थिरा स्थिरा ओम. रोज जर या मंत्राचा जप आपण 110 वेळा जर आपण या ठिकाणी याचा जप केला तर आपल्याला 21 दिवसामध्ये धनप्राप्तीची सिद्धी देखील या ठिकाणी प्राप्त होते. आणि तिसरा शाबरी मंत्र असा आहे की जे माझे या ठिकाणी बंधू भगिनी माझ्या माता भगिनी असतील या ठिकाणी ज्यांना व्यापारामध्ये सिद्धी प्राप्त करायची आहे त्यांच्यासाठी देखील या नवनाथ भक्ती कथेमध्ये मंत्र सांगितलेला आहे. उद्या सगळ्यांनी आपले मित्रमैत्रिणी घेऊन यायचे, आपले जोडीदार घेऊन यायचे आणि त्यांना सांगायचं या कथेमध्ये सगळेच मंत्र सांगितलेत म्हणायचे. काय सांगायचं? सगळे मंत्र सांगितले. फक्त ते काय करायचे? अंतःकरणपूर्वक करायचे. कसे करायचे? अंतःकरणपूर्वक करायचे. आता तो व्यापार वृद्धीसाठी काय मंत्र आहे तर तो मंत्र असा आहे बघा. ओम श्री श्री परमां सिद्धी श्री श्री ओम.
या मंत्राची साधना संध्याकाळी करावी. कधी? संध्याकाळी. संध्याकाळी रात्री 10च्या नंतर होते का? आपली कथा ज्या टायमाला चालू होते का त्याच्या 1 तास अगोदर संध्याकाळ होते. आणि संध्याकाळी या मंत्राचा जप किती वेळा करायचा आहे? तर 1000 वेळा करायचा आहे. किती वेळा? या मंत्राचा जप जर आपण केला तर तुमच्या व्यापारामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. हे शाबरी मंत्राचं महत्व आहे म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. चौथा मंत्र विद्याप्राप्तीसाठी. आता मी दत्तप्रभूंच्या मंदिरामध्ये बसलो होतो आणि दोन तीन छोट्या मुली आल्या आणि त्यांनी नमस्कार केला मला. त्यातली एक छोटी पोरगी आली, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मला म्हणते, मी म्हटलं तुम्हाला आशीर्वाद, म्हटलं खूप खूप तुम्हाला आशीर्वाद आणि मस्त अभ्यास करत जा. ती म्हणे हो मग अभ्यास तर करावाच लागेल म्हणे, आता मग पेपर आले म्हणे. काय पेपर आले? म्हटलं नक्कीच पास होशील बरं का. ती म्हणे पेपरमध्ये पास व्हायसाठी एखादं चांगला आशीर्वाद द्या म्हणे. काय म्हणे? एवढं शिकच आहे. तिची भेट घालून देतो मी तुम्हाला. आली आणि म्हणे पेपरमध्ये चांगले मार्क मिळावे यासाठी दीदी तुझ्यासाठी हा मंत्र आहे बघ विद्याप्राप्तीसाठी. ओम नमः श्री श्री अहम वद वद वाग्दिनी हा मंत्र आहे. माझ्याकडून लिहून घेऊन जा. आणि या मंत्राचा जप सूर्य किंवा चंद्रग्रहणात या मंत्राचा 144 वेळा जप करावा. त्याच्यानंतर 108 वेळा रोज 21 दिवस जप करावा. काय काय? सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असेल तर त्या दिवशी त्या वेळेमध्ये 144 वेळेस काय करायचा? या मंत्राचा जप करायचा. आणि अदर डे म्हणजे त्याच्यानंतरचे जे दिवस असतात, चंद्र सूर्यग्रहणाच्या नंतरचे जे दिवस असतात त्यामध्ये 108 वेळा त्या मंत्राचं काय करायचं? जप करायचा. याने काय होतं तर विद्याप्राप्तीसाठी हा मंत्र सांगितलेला आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत तर संकट निवारण्यासाठी देखील या ठिकाणी एक मंत्र सांगितला आहे. संकट निवारण्याकरिता एक मंत्र आहे, तो पुढील प्रकारे ओम नमः प्रशांते ह्रीं ह्रीं सर्वक्रोध प्रशमनी स्वाहा. या मंत्राचा जप दिवसातून 100 वेळा करायचा आहे. या मंत्राचा जप करावा, हा मंत्र सिद्ध होतो. आणि या मंत्राचा जप कोणत्या समयाला करायचा? रोज सकाळी पहाटे रामपाऱ्यात ब्रह्ममुहूर्तावरती या मंत्राचा काय करायचा? जप करायचा. धन धान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी देखील या ठिकाणी मंत्र सांगितलाय तो अशा प्रकारे ओम ह्रीं ह्रीं श्री 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 लक्ष्मी मम गृहे धनपुरे चिंता दुरे दुरे स्वाहा. या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. तुम्ही नोकरी किंवा व्यापार या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला चांगलं आर्थिक बाबतीमध्ये धनसंपदा जर प्राप्त करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या मंत्राचा जप करू शकता आणि तो 108 वेळा करायचा आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे झाले मंत्र सांगून. आता फक्त आज आपल्याला महात्म्य आणि शाबरी मंत्राचं महत्त्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. सद्गुरूंचं महत्त्व सांगतोय. उद्यापासून आपल्याला नवनाथांच्या जीवनातलं जीवनक्रम जीवनचरित्र याच्याकडे आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाथ संप्रदायातली मुख्य ठिकाणं कोणती याच्याबद्दल देखील आपल्याला काय करायचं आहे? जाणून घ्यायचं आहे. तर नाथ संप्रदायातली मुख्य जी स्थानं आहेत तर ती गोरखपूर हे संप्रदायाचं प्रमुख केंद्र आहे. काय आहे? नाथ संप्रदायाचं प्रमुख केंद्र कोण आहे? गोरखपूर आहे. नाथ संप्रदायामध्ये कोणाकोणाला जास्त भजलं जातं? शिव, भैरव आणि शक्ती या मंदिरांना पूज्य मानतात. शिवशक्ती आणि भैरवाला काय करतात तर पूज्य मानतात. म्हणजे जिथं जिथं शिवजीचं मंदिर असेल, जिथं जिथं शक्तीचं आदिशक्तीचं मंदिर असेल, जिथं जिथं भैरवनाथाचं मंदिर असेल तिथं नाथ संप्रदायाला काय मुख्य प्राधान्य दिलेलं आहे. आणि या संप्रदायाचं गोरखपूर हे मुख्य केंद्र आहे. दुसरी गोष्ट जिथं शिव भैरव आणि शक्ती स्वरूपिणी ते महत्त्वाचं ठिकाण आहे. तिसरी गोष्ट अयोध्या, द्वारका, हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ, वृंदावन, रामेश्वर, पुष्कर
आणि नेपाळमध्ये पशुपतीनाथ, काश्मीरमध्ये अमरनाथ ही नाथ संप्रदायाची पवित्र स्थान आहे. कोणती कोणती? नाथ संप्रदायाची पवित्र स्थानं कोणकोणती? परत ऐका. अयोध्या, द्वारका, हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ, वृंदावन, रामेश्वर, पुष्कर, नेपाळमधील पशुपतीनाथ, काश्मीरमध्ये अमरनाथ आणि अमरनाथ ही संप्रदायाची पवित्र स्थानं या ठिकाणी सांगितलेली आहे. नाथ योग ही स्थानांच्या यात्रा असतात. काय असतात? नाथ योगी या स्थानांच्या यात्रा करतात. जे नाथ योगी आहेत ना, तर हे जे ठिकाणं मी या ठिकाणी सांगितले, तर या ठिकाणचे ते काय करतात? तर ते त्या ठिकाणच्या काय करतात? यात्रा करतात. बघा आता आपल्यासमोर 144 वर्षाच्या नंतर जो योग आलाय ना, महाकुंभ, प्रयागराज या ठिकाणी जो महाकुंभ चालू आहे, तर त्या ठिकाणी देखील नाथ संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे. त्या ठिकाणी देखील नाथ संप्रदायाला खूप मोठं मान्यता आहे. खरं तर त्या ठिकाणी 7 मुख्य जे आखाडे सांगितले ते कुणाचे आखाडे आहेत? हे शैवांचे आहेत. शैवाचे किती? 7 आखाडे आहेत. वैष्णवांचे किती आहे? 3 आहेत. आणि जे ऑदर 3 आहेत, म्हणजे मुख्य आखाडे 13 आहेत, त्यापैकी 7 हे शैवांचे, नंतर 3 हे विष्णूजींचे आहे, आणि बाकीचे जे 3 आखाडे आहेत, हे जे आपण ते 3 जे आखाडे आहेत, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पंथाची, वेगवेगळ्या समाजाची लोक, आपल्यापेक्षा वेगळी लोक, त्यांचे हे 3 आखाडे आहेत. म्हणून नाथ योगी जे लोक आहेत, तर हे जे मी तुम्हाला ठिकाणं सांगितले, त्या ठिकाणाचे त्या ठिकाणी ते यात्रा करतात. आणि जी बरीच नाथ योगी आहेत, तर ती प्रत्येक कुंभमेळ्याला त्या ठिकाणी काय करतात? तर जात असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी नाथ संप्रदायामध्ये जो वेश सांगितलाय, नाथ संप्रदायामध्ये वेश कसा सांगितलाय? कानामध्ये कुंडल सांगितलंय, धंदारी, रुद्राक्षमाळा, किंकरी, मेखला, जानवे, शृंगी, कंधा, दंडा, खापरी आणि आधारी यांचा बाह्यवेश होय. काय? बाह्यवेश. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये दंडा, खापरी, आधारी, हा झाला बाह्यवेश. आणि हे लोक मानसपूजाही करतात. अंतर्बाह्य शुचित्व पाळतात. काय करतात? अंतर्बाह्य जे शुद्धता आहे, शुचित्व जे आहे, ते देखील या ठिकाणी काय करतात? ते पाळतात. आणि पारायण काळामध्ये सात्विक अन्नाचं काय करतात? ते या ठिकाणी अन्नप्राशन करतात. जी लोक पारायण करतात ना, त्यांनी दररोज काय केलं पाहिजे? सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. आता मी बघितलं दुपारी आल्याच्या नंतर 2-3 माझ्या भगिनी बसलेल्या होत्या आणि वरती महाराजजी बसलेले होते. तर आपण जे कोणी पारायणाला बसेल त्यांनी काय करायचं? शुद्ध सात्विक अन्न खायचं, ज्यामध्ये कांदा नसेल, ज्यामध्ये लसूण नसेल, ज्याच्यामध्ये जास्त तेज नसेल, जास्त तिखट नसेल, अगदी सात्विक अन्न या ठिकाणी खायचं. सात्विक अन्न खाल्ल्याच्या नंतर तुमची बुद्धी जी ना ती एकदम स्थिर राहते आणि अंतकरणातली जी शुचित्व आहे ते त्या ठिकाणी स्थिर राहतं. म्हणून त्या ठिकाणी काय करायचं? शुचित्व पाळायचं. कारण नवनाथ कथा त्याला खूप पाळावं लागतं बरं का. नवनाथ कथेला खूप पाळावं लागतं. म्हणून आपण शुचित्व पाळायचं नक्कीच. जे बसलेले त्यांनी आणि जे ऐकतात त्यांनी पण पाळायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पारायण काळात सात्विक अन्नाचं भोजन करावं. आरती झाल्यानंतर पोथीलाही निरंजनीने काय करायचं? या ठिकाणी ओवाळायचं. पोथीला कशाने ओवाळायचं? निरंजनी जे असते त्याने ओवाळायचं. आणि या पोथीची कृपा, या नवनाथांची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून काय करावं? नवनाथांची प्रार्थना करावी, नवनाथाला नमस्कार करावा आणि प्रार्थना करून याचा पूजाविधी करावा. आणि या ठिकाणी खरं तर आता आपला वेळ झाला आहे, फक्त 7 मिनिट राहिलेत. म्हणून आज तुम्हाला नवनाथ भक्तिकथेच्या अनुषंगानं या ठिकाणी नवनाथांच्या जीवनामध्ये जे मुख्य जे गुरु आहेत, जे सद्गुरू आहेत, त्यांच्या अनुषंगाने आपण थोडासा विचार केला आहे. शाबरी मंत्राच्या अनुषंगाने थोडासा विचार केला आहे. आता उद्यापासून आपल्याला या ठिकाणी मुख्य म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या संकट असतील, हे बघा आज तर आपण फक्त महात्म्य जाणून घेतलंय. उद्यापासून तुमच्या सगळ्यांच्या ज्या ज्या समस्या असतील ना, या समस्या निवारण करण्यासाठी ज्या ज्या मुख्य गोष्टी, या मुख्य बाबी या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत,
तर उद्यापासून आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूया. आणि मी आयोजकांना अशी विनंती करतो की आता आपण आरती करूया.